बघा मित्रांनो, मराठीमध्ये बोलत असताना आपण असं म्हणत असतो की अरे यार, त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काही आवडत नाही किंवा आम्हाला चहाशिवाय दुसरं काही आवडत नाही किंवा तिला चॅटिंगशिवाय दुसरं काही आवडत नाही. विराट कोहलीला क्रिकेटशिवाय दुसरं काही आवडत नाही. म्हणजेच काय की कर्त्याला एका विशिष्ट गोष्टीशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. या टाईपचे वाक्य जर तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचे असतील तर त्यासाठी मी एक रचना घेऊन आलो आहे मित्रांनो. एकच रचना ही या ठिकाणी परफेक्ट करून टाका. मी तुम्हाला या ठिकाणी डिटेलमध्ये शिकवतो. तर त्यासाठी जे स्ट्रक्चर लागणार आहे मित्रांनो ते बघा, की सब्जेक्ट पहिल्यांदा घ्यायचं, त्यानंतर लाईक किंवा लाईक्स या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे खाली दिलेला आहे. नथिंग बट घ्यायचं आणि ती गोष्ट लिहायची, ती गोष्ट त्या ठिकाणी ॲड करायची ज्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीही करावंसं वाटत नाही. आता पहा, लाईक आणि लाईक्समध्ये अनेक वचनी सब्जेक्ट असेल, म्हणजे हा जो सब्जेक्ट तुम्ही घेत आहात तो जर अनेक वचनी असेल किंवा आय असेल, आय तर तसा एक वचनी पण आय नंतर क्रियापदास एस लागत नाही, तर त्यानंतर लाईक घ्यायचं आहे. आणि एकवचनी सब्जेक्ट जर असेल तर त्या ठिकाणी लाईक्स लिहायचं आहे, म्हणजे ही किंवा शी किंवा एखाद्या मुलाचं मुलीचं नाव असेल तर लाईक्स लिहायचं. आता बघा, या ठिकाणी पहिले मराठी वाक्य वाचून दाखवतो की मला चित्रपटांशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. आता या वाक्याला इंग्लिशमध्ये बसवायचंय. ओके, तर त्यासाठी काय करायचं, सब्जेक्टनुसार आय, त्यानंतर लाईक किंवा लाईक्सपैकी लाईक घेतलं. नथिंग बट काय काय आवडतं सगळ्यात जास्त, मूव्हीज, तर मग या ठिकाणी मूव्हीज इथे ॲड करा. आता वाक्य कसं झालं, आय लाईक नथिंग बट मूव्हीज, म्हणजे मला चित्रपटांशिवाय दुसरं काहीही आवडत नाही. तर या ठिकाणी मूव्हीज शब्द काढून तुम्ही दुसरे आणखीन वर्ड्स ॲड करू शकता. कसं पहा, आय लाईक नथिंग बट क्रिकेट, मला क्रिकेटशिवाय दुसरं काही आवडत नाही. आय लाईक नथिंग बट टी, मला चहाशिवाय दुसरं काही आवडत नाही. आय लाईक नथिंग बट रील्स, मला रील्सशिवाय दुसरं काही आवडत नाही. यासारखी कित्येक वाक्य तुम्ही तयार करू शकता. सेकंड, तिला चॅटिंग करण्याशिवाय दुसरं काही आवडत नाही, सारखी चॅटिंग करत राहते. मग आता याला कसं बसवणार पहा, शी लाईक्स, इथं लाईक्स का आलं, कारण शी एकवचनी आहे. शी लाईक्स नथिंग बट चॅटिंग लिहिलेलं आहे, तर मग या ठिकाणी लिहा चॅटिंग. शी लाईक्स नथिंग बट चॅटिंग. आता पहा, विराटला क्रिकेट शिवाय दुसरं काहीही आवडत नाही. आता या ठिकाणी पहा, विराट लाईक्स नथिंग बट, कोणती आहे ती गोष्ट, क्रिकेट, तर या ठिकाणी क्रिकेट ॲड करा. विराट लाईक्स नथिंग बट क्रिकेट. आता पहा, फोर्थ एक्झाम्पल, त्यांना राजकारणाशिवाय दुसरं काहीही आवडत नाही, सारखी राजकारणाच्या गप्पा करत असतात असं आपण म्हणतो जनरली. तर पहा, दे लाईक नथिंग बट काय, राजकारण, तर मग काय लिहिणार इथे, पॉलिटिक्स. ओके, दे लाईक नथिंग बट पॉलिटिक्स. लास्ट एक्झाम्पल, आम्हाला कॉफीशिवाय दुसरं काही आवडत नाही. काय, अरे नेहमी तुम्ही कॉफी घेत असता इथे येऊन, तर तुम्ही म्हणू शकता की अरे यार, आम्हाला कॉफीशिवाय दुसरं काही आवडतच नाही. तर मग त्याला इंग्लिशमध्ये कसं करणार, वी लाईक नथिंग बट, इथे काय येईल, कॉफी. आलं लक्षात. तर याप्रमाणे मित्रांनो तुम्ही ते एक्झाम्पल्स तयार करू शकता किंवा त्या टाईपच्या वाक्यांना इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू शकता. फक्त एक अट अशी आहे की नेमकी कोणती गोष्ट. ओके, जसं की माय ग्रॅनी लाईक्स नथिंग बट भजन, म्हणजे माझ्या आजीला भजनाशिवाय दुसरं काही आवडत नाही. माय मदर लाईक्स नथिंग बट कुकिंग, माझ्या आईला स्वयंपाकाशिवाय दुसरं काही आवडत नाही. तर या टाईपचे वाक्य मित्रांनो तुम्ही करू शकता. थँक्यू व्हेरी मच.